नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? मी धनश्री. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पालक राईस. तर त्याच्यासोबतच इथे मी रायता पण केलेला आहे. खूपच कमी वेळामध्ये बनणारा हा पालक राईस भात खायला पण खूप टेस्टी असते आणि पौष्टिक पण आहे. त्याच्यासोबतच अगदी कमी सामग्रीमध्ये बनणारा सुद्धा आहे. तुम्हाला पाहिजे तेवढ्या तुम्ही इथे गोष्टी ॲड करू शकता, काजू, बदाम, मनुका. तर मी इथे खूप असं काही वापरलेलं नाही आहे. माझ्याकडे जेवढं सामान होतं तेवढं मी इथे वापरलं आहे आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे पालक, तर तेच इथे तुम्हाला घ्यायची आहे. आणि मी इथे कोणतेही गरम मसाले वापरले नाही आहेत. अगदी घरचे जे मसाले आहेत, धनिया पावडर, जिरा पावडर तेच वापरलेले आहेत. तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी ना मी इथे पालक घेतलेली आहे. अगदी स्वच्छ धुवून, कापून, चिरून वगैरे घेतली मी इथे. आता ना इथे एका पातेल्यामध्ये टाकून पाणी टाकून त्याला मी अशी उकळायला ठेवून देणार आहे. 5-10 मिनिटे अशी उकळली का मग नंतर त्याची मी पेस्ट बनवून घेणार. आता ना मी हे पालक पाणी टाकून गॅसवर ठेवून देणार आहे उकळ्यासाठी. तर आता ना आपण इथे मिरची, आलं, अद्रक आणि लसूण याचा आपण इथे पेस्ट करून घेऊया. खूप पेस्ट नाही करायचं आहे, दरदरा वाटण ठेवायचं आहे. तर इथे मी सांबाराच्या कांड्या घेतलेल्या आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहे आणि इथे 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि सोबतच थोडं जिरं आणि आलाचा तुकडा घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे खोबरं वगैरे घेऊ शकता, पण मला आवडत नाही ते, म्हणून मी इथे आपला साधाच भात बनवणार आहे. तर इथे ना माझा वाटून झालेला आहे. असं बघा, दरदरा ठेवायचा आहे. तर इथे ना मी आता फोडणीची तयारी केलेली आहे. कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि कढीपत्ता आणि अशा हिरव्या उभ्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे मधामधून आणि असं वाटलेलं ते वाटण. आणि इथे तेजपान पण घेतलेलं आहे. तेजपान मला आवडतो म्हणून मी इथे तेजपान टाकणार. आता हे बघा, माझी पालक पण शिजलेली होती, तर मी इथे पालकची पण पेस्ट करून घेतलेली आहे. बघा, जास्त काही इथे पालक घेतलेली नाही आहे. मी थोडीशी पालक घेतली आणि त्याची पेस्ट करून घेतली आहे, कारण जास्त भात बनवायचा नाही आहे, थोडासाच भात बनवणार आहे मी इथे. आता ना मी इथे एक कढई घेतली आणि कढईमध्ये मी इथे 2 चमचे तेल टाकून घेणार आहे. तर आता ना इथे माझं तेल गरम झालेलं आहे. तर तेल बघा असं गरम झाले की नाही चेक करून घ्यायचं आणि नंतरच त्याच्यामध्ये मग मोहरी, जिरं वगैरे टाकायचं, नाहीतर ते मोहरी बरोबर फुटत नाही. तर मोहरी छान अशी तडतडली का त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं. चिमूटभर, अर्धा चमचा मी इथे जिरं टाकलेलं आहे आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया. तर इथे ना माझं थोडंसं चुकलेलं आहे, म्हणजेच इथे मी आधी कांदा टाकायचा, तर इथे तेजपान टाकला आहे. तर तुम्ही ते स्किप करा आणि पहिले कांदा टाका आणि नंतरच तुम्ही तेजपान टाका. आता ना इथे मी कांदा टाकलेला आहे आणि कांद्याला थोडासा असा हलका सोनेरी कलर आला की तो मग त्याच्यानंतर मी इथे मिरची टाकून घेणार आहे. उभ्या कापलेल्या मिरच्या टाकणार आहे आणि सोबतच कढीपत्तासुद्धा टाकणार आहे. आता हे बघा सगळं टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये फक्त टोमॅटो टाकायचा बाकी आहे आणि जे वाटण आपण मिरच्याचं वाटलेलं होतं ते टाकायचं आहे. तर इथे ना 1-2 मिनिट आपण असं फिरवून घेऊ त्याला आणि मग नंतर जे मिरच्याचं वाटण केलं होतं, मिरची, आलं, अद्रक, लसूणचं वगैरे, तर ते त्याचं पेस्ट इथे टाकून देऊ आपण. आणि ते टाकलं का मग त्याला पण एकजीव करून मस्त असं छान 1-2 मिनिट शिजवून द्यायचं आणि ते शिजलं का मग त्याच्यामध्ये आपण टाकायचं टोमॅटो. तर याला पण मी 1-2 मिनिट शिजू दिले आणि आता ना इथे टमाटर टाकत आहे. टमाटरला पण टाकले, तर इथे पण टमाटरला पण इथे 2 मिनिट शिजू द्यायचं आणि मग नंतरच जे आपले घरचे मसाले आहेत ते टाकायचं. म्हणजे तिखट अर्धा चमचा मी इथे तिखट टाकलेलं आहे, कारण मिरची टाकले त्याच्यामुळे मी इथे जास्त काही तिखट करणार नाही आहे. आणि अर्धा चम्मच इथे हळद आणि चवीनुसार मीठ आणि थोडासा जिरा पावडर आणि इथे थोडासा धनिया पावडर पण टाकणार आहे सगळं. तर आता इथे माझे सगळे मसाले टाकून झालेले आहे. आता याच्यामध्ये मी दुसरा पुन्हा कोणताच मसाला ॲड करणार नाही आहे. तर आता ना याला मस्त असं एकजीव करून घेऊया, फिरवून घेऊया आणि पुन्हा 2 मिनिट याला शिजू देऊन मग नंतर याच्यामध्ये पाणी टाकूया. हे बघा, आता याला ना असं शिजलेलं आहे थोडं थोडं. तर जी पालकची पेस्ट होती ते टाकून देऊ आधी आणि मग नंतरच पाणी टाकू आपण. त्याला पण 1-2 मिनिट असं हलवून घेऊ.
आता बघा हे असं मस्त छान मिक्स करून झालेलं आहे, सगळं एकजीव केलं. आता ना मी इथे पाणी टाकत आहे. मला ना भात खूपच असा पचपच नको आहे, आसट नको आहे, मला मोकळा मोकळा भात पाहिजे, म्हणून मी इथे ना कमी पाणी टाकत आहे. म्हणजेच मी इथे 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे आणि मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकत आहे. तर तुम्हाला जर आसट भात आवडत असेल तर तुम्ही त्याच्यानुसार इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पाण्याला ना इथे मस्तपैकी उकळी आलेली आहे, बघू शकताय तुम्ही. तर आता नाही मी ते तांदूळ आधीच धुवून ठेवलेले होते, तर मग आता तांदूळ टाकत आहे. मी इथे तांदूळ टाकून देणार आणि मस्त मिक्स करून घेणार आणि मग नंतर त्याच्यात सांबार टाकणार. सांबार टाकून झाला की पुन्हा एकदा मस्त फिरवून घ्यायचं. तर हे बघा पाण्याला छान उकळी आलेली होती, तर भाताचं पाणी पण इथे आटलेलं आहे. तर आता ना भाताला आपण इथे झाकण झाकून 10 मिनिटे तसंच ठेवून देऊया आणि त्याच्यावरती काहीतरी दाब म्हणून खलबत्त्याचा मी इथे बुलूट ठेवलेला आहे आणि त्याला मी असं बाजूला करून आता मी इथे रायता बनवणार आहे. तर रायत्यासाठी ना आपल्याला इथे 1 कप दही लागणार आहे. तर मी इथे आधीच 1 कप दही इथे टाकून ठेवलेलं आहे वाटीमध्ये आणि बारीक बारीक चिरलेले 2 कांदे आणि एक अर्धा टमाटर. जर काकडी असेल तुमच्याकडे तर काकडी पण टाकू शकता, माझ्याकडे नव्हती म्हणून मी इथे फक्त ना 2 टमाटर आणि 2 कांदे आणि इथे अर्धा टमाटर टाकलेला आहे. सोबतच इथे जिरे पावडर, धनिया पावडर आणि काळं मीठ आणि थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार थोडंसं हलकं मीठ टाकणार आहे आणि चिमूटभर इथे मी साखर घेतलेली आहे आणि सांबारवरून टाकला आहे. तर याला ना मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि हा झाला आपला रायता तयार. तर हा बघा इथे आपला रायता जो आहे तयार झालेला आहे पूर्णपणे. खायला खूपच मस्त लागतो, तुम्ही पण अगदी ट्राय करून बघा, खूपच कमी प्रमाणात बनणारा आहे. तर आता नाही इथे आपण भात इथे झाला आहे की नाही झाकण उघडून बघून घेऊया आणि बघा भात किती मस्त छान शिजलेला आहे आणि सोबतच इथे मला जसा पाहिजे मोकळा मोकळा भात तसाच इथे झालेला आहे. मी पण नक्की ट्राय करून बघा. हा भात खायला खूपच टेस्टी लागतो आणि पौष्टिक पण आहे, सोबतच अगदी कमी प्रमाणामध्ये बनतो आणि तेही जसं आपल्याला पाहिजे आपण तसा आपण इथे भात हा बनवू शकतो. तर ही रेसिपी ना खूप आम्ही लहान असताना तेव्हा आम्ही बनवलेली होती, तर आत्ता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.